फील्ड महामार्गासाठी संपादित करण्यात आलेली जमीन आजपासून प्रत्यक्ष ताब्यात घेण्याचं काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आलंय। डहाणूच्या बावडा येथे प्रशासनाकडून हे काम हाती घेण्यात आलं असून या ग्रीनफील्ड महामार्गासाठी वाढवण ते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील 53 हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात येणार आहे। 800 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले। यावेळी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीकडून विरोध करण्यात आल्यानं काही कार्यकर्त्यांना पालघर पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं। तर प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिल्यानंतरच या प्रक्रियेला सुरुवात केली असल्याचं उपजिल्हाधिकारी महेश सागर यांनी स्पष्ट केलं। बावडा गावातील जे आमचं 56 हेक्टरचा भूसंपादन आहे त्याचे शेतकऱ्यांना आम्ही त्याचा योग्य तो मोबदला वाटप केलेला आहे। ज्यांचे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि आम्ही आज नियमानुसार त्याचा ताबा घेत आहोत। नाही, दबावाचा कुठलीही भूमिका या ठिकाणी नाही। आता देखील काही लोक चर्चा करण्यासाठी आमच्याकडे आले होते। आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये दबावाचा कुठलाही मुद्दा नाही। बावडा गावातलं जे आज आम्ही ॲक्विजिशन करत आहोत त्याचे पुरेसे योग्य त्या शेतकऱ्यांचे योग्य ते पैसे देखील आम्ही त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत आणि जमा करण्याची प्रक्रिया देखील अद्यापही चालूच आहे। की ह्या संपूर्ण लोकांचं पैसे त्यांना मिळालेले नाहीये, 60 दिवसाची नोटीस त्यांना मिळायला पाहिजे ही निघालेली नाहीये। तर त्याच्यावरती उत्तर आम्ही तुम्हाला हे उत्तर देणं बांधीलकारक नाहीत अशा पद्धतीची उडवाउडवीची उत्तर या ठिकाणी दिली जात आहेत। हे सगळं अन्यायकारक आहेत। कायदा संपूर्ण या ठिकाणी धाब्यावर बसून अशा पद्धतीचे काम करत आहेत, हे आम्हाला अमान्य आहे। त्याच्यावरती आता आम्ही लिखित स्वरूपामध्ये त्यांच्याकडे आमचे प्रश्नोत्तर देत आहोत। त्यांनी उत्तरं आम्हाला लिखित स्वरूपात देतील अशा पद्धतीचं त्यांनी म्हणणं आहे। आता बघूया पुढे काय होणार आहे। जर का त्यांच्या लिखित स्वरूपात जर का देऊ शकले नाहीत तर हे काम आम्ही होऊ देणार। पुढच्या आणखी एक महत्वाच्या बातमीकडे बीडच्या कारेगव्हाण ग्रामस्थ शिक्षकांनी एक आदर्श समोर ठेवलाय। गावातच मुलांना शिक्षण मिळण्याच्या उद्देशानं पुढाकार पाहायला मिळतोय। गावातच 1ली ते 9वी जिल्हा परिषदेची शाळा सुरू करण्यात आली। मुख्य अधिकारी जतीन रेहमान यांच्या हस्ते या शाळेचं उद्घाटन करण्यात आले। शिक्षक आणि ग्रामस्थांच्या या पुढाकारानं शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्थलांतर थांबणार असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे। आज 15 जून बीड जिल्ह्यामध्ये आणि अक्षरशः पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिला क्लासच्या सुरू होत आहेत। कारेगावन शाळामध्ये आज मी विजिट दिलं। कारेगावन शाळामध्ये 22 मुलांच्या आज ॲडमिशन घेतलेल्या आहेत आपण आणि सर्व मुलांना शुभेच्छा देतो। कारेगावन शाळामध्ये लोकांचा मागणी आहेत 9वीचा वर्ग सुरू करण्याबद्दल, त्याच्या मागणीच्या संदर्भात सुद्धा सकारात्मक रिस्पॉन्स आपण देत आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये आज ॲडमिशन घेतलेले सर्व मुलांना सर्व शुभेच्छा देतो। अभ्यास करावे सर्व मुलांना मी विनंती करतो। तर ही ऊसतोड स्थलांतरित गाव आहे। यांनी जी शिक्षणाच्या संदर्भात घेतलेला जो हे आहे दृष्टिकोन आहे हा इतर शाळेसाठी खरंच मार्गदर्शक आहे। कारण यांच्याकडं फक्त 6वी पर्यंत वर्ग होते। गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून आणि जिल्हा प्रशासनाने 8वी पर्यंत या ठिकाणी वर्ग दिलेले आहेत आणि आता 8वीच्या वर्गात 33 विद्यार्थी आणि इतर ॲडमिशन जवळपास 10 ते 12 वर गेलेले आहेत आमचे। त्यामुळे 9वीच्या वर्गामध्ये 45 विद्यार्थ्यापर्यंत वर्ग जात आहे आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 9वीचा वर्ग या ठिकाणी लवकरच सुरू करण्याचा त्यांनी शब्द गावकऱ्यांच्या समोर आपल्या समोर दिलेला आहे। जतीन रेहमान साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांना मी 9वीच्या वर्गाची मागणी केलेली आहे आणि मागणीबरोबर शिक्षकांचीही मागणी केलेली आहे। तर सरांनी त्या विषयावर मी सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करू आणि तुमची गती पूर्ण करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते करतील असं मला खात्री वाटत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।